उकडलेले बटाटे आणि भिजलेल्या चण्याची छान अशी रस्सा भाजी करणार आहोत आज आपण। त्यासाठी जे भिजलेले चणे आहेत ते मी छान पाण्याखाली वॉश करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यांना शिजवून घेऊया। तर शिजवण्यासाठी मी चणे आणि बटाटे एकत्र शिजवून घेणार आहे। तर प्रेशर कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून चणे आणि बटाट्यांना 3 ते 4 तर भाजीचा मसाला करण्यासाठी आपल्याला अगदी 3 कांदे घ्यायचे आहेत मीडियम साईजचे। त्याच प्रकारे 3 टमाटर घ्यायचे आहेत, ते पण आपण मीडियम साईजचेच घेणार आहोत आणि त्यांना आपण रफली चॉप करणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की मी कांदा कसा रफली चॉप करून घेतलेला आहे। त्याच प्रकारे आता आपण टमाटर जे आहे ते सुद्धा रफली चॉप करून घेऊ आणि आता हे टमाटर आणि कांदा आपल्याला मिक्सरमध्ये छान ग्राइंड करायचं आहे। तर आता मी सगळ्यात आधी कांदा घेतलेला आहे, त्याची छान आपण बारीक प्युरी करून घेणार आहोत आणि आता आपण टमाटर घेणार आहोत। टमाटरची पण आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कांदा आणि टमाटर मी एकाच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण टमाटरची पण प्युरी घेतलेली आहे। आता आपण बघूया की आपले जे चणे आहेत आणि जे बटाटे आहेत ते शिजले का। तर चणा आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि बटाटे पण छान उकडलेले आहेत। तर थोडे चणे घेतले आणि ते पण मिक्सरमध्ये अद्रक लसूण टाकून थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून आणि त्याची छान पेस्ट करून घ्यायची। तर आता आपण भाजी करायला घेऊया। भाजी करण्यासाठी मी सगळ्यात आधी एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, 3 ते 4 चम्मच तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं आणि हिंग टाकायचं। हिंग ज्या भाजीमध्ये बटाटा आहे तिथे हिंग टाकायलाच हवं। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांद्याची जी प्युरी आहे ती टाकलेली आहे, टमाटरची जी प्युरी केलेली होती ती टाकलेली आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकूया आणि अर्धा चम्मच लाल मिरची टाकूया आणि आपण लाल मिरची नंतर टाकूही शकतो आपल्या चवीनुसार, जसं आपल्याला लागेल तसं। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त लाल मिरची टाकू शकता। मग ते सॉटे करून घ्यायचं। त्यामध्ये मी छोला मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा आणि जे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं होते हरभऱ्यांचं ते पण मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता छान सगळं मिक्स करून झालं, तेल सुटेपर्यंत छान त्यांना परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये उकडलेले जे चणे आहेत ते पाण्यासोबत आपण त्यामध्ये टाकायचं आणि वरनं परत छोले मसाला टाकून मीठ टाकून टेस्ट करून घ्यायचं, बघून घ्यायचं की किती आपल्याला मीठ लागते किती नाही। आणि जे उकडलेले बटाटे ते नंतर त्यामध्ये आपण कट करून रफली सोडून द्यायचे भाजीच्या रस्स्यामध्ये। आणि मी 2 मिरच्या घेतल्या, त्यांना उभं कापून घेतलेलं आहे। त्याच प्रकारे मी अद्रक घेतलेली आहे थोडीशी, त्यांना पण उभं थोडं कापून घेतलेलं आहे आणि ते आपण वरनच भाजीमध्ये टाकणार आहोत। त्याच्याने छान भाजीचा फ्लेवर येतो, एक अद्रकचा फ्लेवर छान लागतो। आणि त्या भाजीमध्ये आता आपण मीठ वगैरे जे आहे ते चवीनुसार टेस्ट करून टाकूया आणि कोथिंबीर टाकून छान आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी। नक्की करून बघा आणि